आइए आइए। अभी अभी आपका ही जिक्र हो रहा था कान्हो जी के साथ। क्यों कान्हो जी? वय वय हुजूर तुमचीच वाट बघत होते। आप ही का इंतजार था। आते आते बड़ी देर कर दी। एवढी तातडी कसली? कशासाठी एवढा आटापिटा? जरूरी नहीं सारी बातें मतलब के लिए होती है। मग ठीक आहे। बसा। गणेशराव बसा, मी आलोच। खान साहेब आलो। हाँ। गणोजी राव, आप आए हम बहुत खुश हुए। आपके आने से हमारी ताकत बढ़ जाएगी। आप जैसे वीर सुरमा सरदारों की हमें जरूरत है। जरूरत या आम्हाला बी हायच की, पण आता कुठे गेला होतास? मी होतो वाई भागात. तिथून गेलो मग रहिमतपुरास. रहिमतपुरास? तिथनं गेलो मग यमाई देवीचं दर्शन घ्यायला औंधला. घेतलं का दर्शन? हो, येताना अर्जुजी रामासी भेटलो. आरसोजी यादव? हो, बाकी त्यांचं नशीब फळफळणार असं दिसतंय. ते कसं? त्यासनी केलेल्या कामावर खुश होऊन कवी कैलाशांनी अर्जोशी यांस 1200 बक्षीस दिले. पण अर्जोजी यादव म्हणाले आम्हाला त्याऐवजी सेरणी म्हणून जमीन द्यावी. अरे कल्लाच ते तू म्हणत्याल, पण देणार का? त्यासाठी तर त्यासनी बोलवलंय संगमेश्वरास. एवढ्यासाठी? आणि तो इनाम जवणीचा वाद आहे ना, तोही मिटवायची गळ घातली आहे जणू यादवांनी. असं असं बघतील त्यांचं ते, आपल्याला काय त्याच? कसूर माफ हो। अब बैठिए ना, मैं आता हूं। तब तक आप ये कटार देखिए। क्या खबर लाए? क्या कह रहे हैं जासूस? कुछ नाही हुजूर, तो म्हणतोय आरसोजी यादवांचं नशीब उघडल म्हणून. ते कसं? हो, त्यांच्या आऊंच्या इनाम जमिनीचा काहीतरी वाद आहे आणि तो मिटवण्यासाठी उद्या त्याला शंभूराजांनी संगमेश्वराला बोलवलं. जाणार आहेत जणू. संगमेश्वर? ये कहाँ है? आमच्या जवळच आहे की. म्हणजे रायगडाला जाताना मुक्काम असतो त्यांचा, एक एक हप्ता, मग पुढे जातात. इसे कहो अच्छी सी खबर लाए. वय वय सांगतो सांगतो. माफ करना राजे, कुछ खास नहीं। आप कहिए। हम क्या कहें? तुम्ही बोलवले, तुम्ही बोला. हमने आपको बुलाया है वतन देने का वादा करने। वतन देने? आप? हाँ, हम जहांपना की ओर से आपको यकीन दिलाते हैं, लेकिन एक ख्याल मन में आता है। हम आपका वतन देखना चाहते हैं। तुम्हाला आमचं वतन बघायचंय का? देखने जैसा है इसलिए। लेकिन रास्ता मुश्किल है, आप वहां पे कदम नहीं रख सकते. गणोजी राव, आप साथ हो तो हर मुश्किल आसान हो सकती है। और जिस वक्त हम आपके वतन में कदम रखेंगे, उसी वक्त वतन के कागजात आपके हवाले करेंगे। मग खान, राहू देत वतनाच्या गोष्टी. क्यों? अहो, बादशाहनं देणं आणि तुम्ही देणं ह्याच्यात फरक आहे. आणि वतनासाठी एवढे सायास करावे लागत असतील तर वतन नकोच आम्हाला. ठीक है, जैसी आपकी मर्जी। लेकिन दोस्ती के वास्ते, दोस्ती के नाम आप हमें अपना वतन नहीं दिखाएंगे? नाही,
कशासाठी? कारण काय? अहो असं काय करताय? एवढा मोठा सरदार हा? बादशाच्या नाकातला बाल येतो असं म्हणत असतील. येऊ द्या की, कुठं आपल्या पायाने येणार आहेत? येतील, पाहुणचार घेतील. आणि त्यानं काय होईल? धबधबा नाही का निर्माण होणार आपला? जरा विचार करा. रायगडावरनं झड्डीशी वतनाचं कागद येईल बघा. कान्होजी काका, आता मला काहीच नको. कटाळलोय मी. याला काय म्हणतात माहितीये ना? देव हाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला. अहो चला वय म्हणा. हो पण पण बिन काय नाही हो. मैत्रपणात काय माग पुढे बघताय हा? वय म्हणा. मातोश्री, आमचे आबासाहेब. तुमचे आबासाहेब येतीलच एवढ्यात. त्यांना आम्ही सांगणार आम्हाला इथे राहायला खूप आवडतं. बाळराजे, हो तुम्हाला नाही आवडणार तर कोणाला आवडणार मग? बाळराजे, आबासाहेब. रायगडाहून निघाल्यापासून तुम्हाला भेटायचं होतं. बाळराजे, आता आहात ना खुश? या आता. बाळराजांना राजांचा फार लढा आहे. हो ना, आमचे आबासाहेब केव्हा येणार म्हणून भंडावून सोडलं होतं आम्हाला. राजे, तुम्हाला का उशीर झाला? राणीसाहेब, पन्हाळ्यावर पुन्हा फितुरी झाली. फितुरी? कोणी केली? राघव अनाजी आणि प्रल्हाद पंत आणि बाकी जे कोणी होते ते पळून गेले. फार मोठा डाव होता त्यांचा. एवढंच नाही तर पन्हाळा घेण्यासाठी मुकर्रब खानाची फौज वाट बघत होती. राजन आले म्हणून फार मोठं संकट टळलं. राजांनी त्यांना देहांताचं प्रायश्चित्त दिलंय. त्यानंतर आम्ही इथे आलो, संगमेश्वरी. जे झालं ते उत्तमच झालं. मग राणीसाहेब, आता तरी फितुरांना चांगला चाप बसेल. हा अखेरचा प्रयत्न होता औरंगजेबाचा, तोही हाणून पाडला. आता औरंगजेब स्वराज्याच्या सीमेवर फार काळ राहणार नाही. तो लवकरच माघारी निघून जाईल, कारण राजपुतान्यात फार मोठ्या हालचाली सुरू झाल्या. जे होतं ते भल्यासाठीच असं म्हणावं लागेल आता. शिवाय मुकर्रब खान असे कळून चुकलंय. ह्या सह्याद्रीच्या काळ्या पाषाणावर कुदळ मारून काही उपयोग नाही. कविराज, त्यांना कळलंय. आता आपल्या माणसांनाही कळावं. जी राजन. बरं राजन, आम्ही आता येतो. राजे, आम्ही सुद्धा दादासाहेबांना भेटून त्यांचे गैरसमज दूर करू म्हणतो आहोत. आता इथून निघतानाच त्यांना भेटावं असं मनात आहे. राणीसाहेब, रायगडी जाण्यापूर्वी आम्ही काही काळ इथंच संगमेश्वरात राहणार आहोत. संगमेश्वरात? का? काही निवाडे आहेत, ते निकाली काढायचे. काही तक्रारी आहेत, त्यांचं निराकरण करायचं. मग तर बरंच झालं. आम्ही जाताना दादासाहेबांना भेटू. राणीसाहेब, अंगठी? ही तर आमच्या दादासाहेबांची अंगठी. बरोबर ओळखलीत. पन्हाळ्यावर सापडली. याचा अर्थ आमचे दादासाहेब सुद्धा या कटात सामील होते. अंगठी तर हो म्हणते आहे. हो आता विचार करू नका जास्त. आली संधी, तिचं सोनं करा. सोनं? हा, अहो,
तो मुकर्रब खान आहे आणि त्यानं स्वतःहून मैत्रीचा हात मोहर केलाय. बघा झीड करू नका. हे बघा यात काय राजकारण नाही हा, शुद्ध मैत्री आहे खरंच. मला नाही वाटत काका, काहीतरी डाव असणार. मला सांगा आपल्यामुळे त्यांना काय मिळणार आहे? काहीच नाही. असू द्या, मोगलाईत एखादा दोस्त असावा. मुकर्रब खानाची मैत्री काका, या असल्यांची मैत्री म्हणजे शेरडाच्या शेपटीवानी असते. धडला झाकता येत नाही, धडा अंगावरची माशी उडवता येत नाही. काय उपयोग असल्या मैत्रीचा? धनुजीराव, तुम्हाला खरं तर पोच नाही, दूरदृष्टी नाही, म्हणून तुमचं गोड पेंड खाते. तुम्ही काय म्हणा, मी त्यांना घेऊन जाईन आपल्या शृंगारपुरास. 2 दिवस राहतील, कागद करून निघून जातील. बघा तुम्ही करताय का मी करू? अहो, किती बी झालं तरी ते औरंगजेबाचा सरदार आहे. त्या काही कमी जास्त झालं तर ते आपल्यावर येईल का नाही? त्याला मी जबाबदार. हा? हे बघा विचार करू नका. हा? चला, जे घाबरणारे आपल्याला बी घाबरतील, आपलंही वकूब राहील. महाराज, शाल घ्या. आज चांगलीच थंडी पडली. तुम्ही सुटला नाही तसं. आपण एवढे दमून आला आहात तरी जागे आहात, मग आम्हाला कशी झोप यावी? कसला विचार करताय? येसो, आम्ही विचार करतो आहोत औरंगजेबाला एक शेवटचा दणका देण्याचा. म्हणजे सरळ सरळ लढत त्याला काहीतरी मोठी हूल द्यायची. हूल देत त्याला आत आणायचं. तोपर्यंत आपली सगळी फौज एकत्र जमवायची आणि एकाच वेळी तिन्ही बाजूने आक्रमण करून औरंगजेबाची उभी छावणी कापून काढायची. योजना तर चांगलीच आहे, परंतु त्याची फौज अफाट. नाही येसू, औरंगजेबाची फौज दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. तिच्यात तशी लढण्याची उमेद राहिलेली नाही. त्याची फौज माघारी परतण्याच्या मनस्थितीत आहे. औरंगजेबही आतून तुटत चाललाय. हीच योग्य वेळ आहे झंझावाती आक्रमण करण्याची. आणि आपली फौज? आपली फौज 2 लाखाच्या आसपास आहे. शिवाय आपल्याकडे एक नरवीर आहेत. सगळ्यांनी मिळून एकत्र मुसंडी मारली तर औरंगजेबाची फौज पाचोळ्यासारखी आसमानात भिरकावली जाईल. आबासाहेब, आम्ही जाणार लढाईला. हो हो हो, आमचे बाळराजे सुद्धा आहेत. काय वाटतं तुम्हाला? महाराज, आता औरंगजेबाला या पद्धतीचं उत्तर देणं गरजेचंच. येसू, हे आक्रमण स्वराज्याचा मानबिंदू ठरेल. रयतेचं रक्षण होईल आणि या रक्षणाकरता लाखोंची शिबंदी सज्ज करणं अनिवार्य आहे. हाताशिवाय राहणं जसं तलवारीसाठी अपमानकारक, तसंच आमचंही आक्रमणाशिवाय राहणं. आणि म्हणूनच येत्या 8 दिवसात पूर्ण तयारीनिशी औरंगजेबावर अखेरचा वार करून त्याला नेस्तनाबूत करायचा. उत्तम महाराज, आता फौज जमवण्यास इथूनच आदेश द्यावे. महाराज, कराड प्रांताहून अर्जोजी गिरजोजी आले आहेत निवाड्यासाठी. आले? ठीक आहे. हमारा घोड़ा, ढाल, तलवार, कटार और हाँ, हमारा चिलकत भी तैयार रखना. चिलखत? चिलखत कशा पायी? अहो, कुठेतरी लढाईला नाहीतर हल्ला करायला निघाल्यावानी वाटतंय ती.
आमचं मुलूक बघायला येत आहे ना. मग शरस्त्र आणि चिलखत लागते कशाला? गणोजी राव, एक सिपाही को हमेशा जंग के लिए तैयार रहना चाहिए. और वैसे भी आपके गांव का रास्ता बहुत डरावना है. अहो असू द्या की, आम्ही सोबत असल्यावर कसला डर आणि कसलं काय. असं बी सह्याद्री पर्वत आणि तिथलं झाड आणि झाड आम्हाला वळखते. लेकिन हम आपके गांव जा रहे हैं, ये खबर मराठों को मिली तो हम पर भी हमला हो सकता है. असं काय बी होणार नाही. तुम्ही मैतर म्हणून येत आहे ना, आमचा मुलूक बघायला येत आहे. मग तुमचा पाहुणचारच होणार. हल्ला जंग असलं काय बी होणार नाही. सुभान अल्लाह. गणोजी राव, आप सच में हमारे दोस्त हो गए. और क्या चाहिए? अल्लाह ताला ने हमें सब कुछ दे दिया. आता आमच्या गावाला येत आहे ना, मग आमचा बी पाहुणचार बघा. बघायचे काय? देखा हमने, आपका दिल तो बहते झरने की तरह साफ है, जरा सा भी झूठ नहीं है उसमें. मोहम्मद. जी हुजूर. एक हाथी और एक ऊंट तैयार रखना, हम तोहफा देना चाहते हैं गणोजी राव को. जी हुजूर. हत्ती आणि ऊंट? नजराना हम अपने साथ ले चलेंगे आपके गांव. खान साहेब, तुम्ही मोठाच आदर सत्कार केला आमचा. गणोजी राव, अब हम दो कहां हैं? एक ही तो है, पर दोस्त दोस्त होता है. जी. हम आपके गांव आएंगे, 2 दिन की मेहमान नवाजी के बाद हम निकल जाएंगे. लेकिन ये ऊंट और हाथी हमारी आपको याद दिलाते रहेंगे. अबूजान, एक बात है जो समझ में नहीं आती. संभा के सारे लोग उसके खिलाफ हैं. हो गए हैं ना? हाँ. अंदरूनी झगड़े भी कम नहीं, फिर भी जरा सा भी फर्क नहीं आता उसके ख्यालों में. नहीं आता. क्यों? क्योंकि शहजादी सारी रायत उसके साथ है. वहाँ की औरतें, वहाँ के बच्चे उस पर जान नछावर करते हैं. वहाँ के किसान उसे पूछते हैं और यही उसकी ताकत. तो इसी वजह से वो मुगल सल्तनत से लड़ रहा है. हाँ, मगर ऐसी जंगें ज्यादा दिन तक चलती नहीं है. असली जंग जीतने के लिए तलवार की जरूरत पड़ती है. हम समझे नहीं. शहजादी, फर्ज करो कि दिल्ली लौटने से पहले अपनी किस्मत आजमाने में क्या गलती है? एक बार मौका तो तलाशना चाहिए ना. वो कैसे? देखो शहजादी, संभा पनालगढ़ तक पहुंच गया है. क्यों? क्योंकि वहां मुकर्रब खान ने अफरा तफरी मचा दी है. जरा सोचो, यही अफरा तफरी किसी दूसरे किले में मच गई तो संभा क्या करेगा? इस किले से दूसरे किले भागता रहेगा अकेला, है ना? हाँ. देखो, अपनी किस्मत आजमाने में क्या गलती है? किस्मत ने हमारा साथ दिया तो हो सकता है कि जंग में हमें फतेह हासिल होगी, वरना हम वैसे भी दिल्ली लौट ही रहे थे ना. दिल्ली पहुंच गए तो ठीक, नहीं तो रास्ते में ही जन्नत नशीन हो गए तो. अबूजान, खुदा ना खास्ता ऐसी बातें क्यों कर रहे हो आप? ऐसा हमने क्या कहा? कल की सुबह हमारे लिए क्या खबर लाती है ये तो खुदा ही जानता है ना. ऊपर वाले इस बार मुझे कामयाबी दे दे. मेरे मौला, इस बार मैं कामयाब नहीं हुआ तो मैं जमीन पर नहीं, जमीन के नीचे सो जाऊंगा हमेशा के लिए. मेरे मौला, रहम कर. मुझे संभा चाहिए. मुझे संभा दे दे. मुझे संभा दे दे. काळ दबा धरून बसला होता. दुर्दैव भेसूर हसण्यासाठी टपलं होतं. स्वराज्याच्या भाग्यास वेळखा घालण्यासाठी भुजंग फुतकारत चालला होता.
मुकर्रब खानाने शिर्क्यांना हूल देऊन गाफील ठेवलं होतं. त्याने आपला कावा कोणासही कळू दिला नव्हता. म्हणून गणोजीराव बेदखल होते. पण रात्र हादरली होती. उद्याचा दिवस काय घेऊन उजाडणार या कल्पनेनं ती धास्तावली आहे. जगदंब